आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी ती व्यक्ती मयत झालेली आहे। या गंभीर गुन्ह्यामध्ये जर तो आरोपी होता तर त्याची साधी चौकशी शिर्डी पोलिसांनी केली नाही। त्याच्यामध्ये कॉल रेकॉर्ड्स आहेत, सुसाईड नोट आहे, तरी सुद्धा त्याला जे आहे ते कुठं अटक केलेली नाहीये। त्या चार्जशीट मध्ये त्याच्या सासरच्या लोकांना दोषी धरलं गेलं आणि कॅप्टन खरातचं नाव जे आहे ते चार्जशीट मधनं पूर्णच वगळलं गेलं। नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि तृप्ती देसाई माझ्यासोबत आता आहेत। त्यांच्याकडे सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची अनेक माहिती खरं तर यापूर्वीच त्यांनी माध्यमांसमोर सुद्धा आणलेली आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरात प्रकरणाचं मागच्या 10 वर्षांपासूनचे काय काय गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा समोर येऊ लागलेल्या आहेत। अशातच 2022 साली या भोंदूबाबा खरातवर एक गुन्हा दाखल होता आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी। मात्र त्या प्रकरणामध्ये भोंदूबाबा खरातला अटक झालेली नाहीये आणि हा मुद्दा पुन्हा एकदा तृप्ती देसाईंनी आता उपस्थित केलाय। सध्या त्या माझ्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलूया। काय हे नेमकं प्रकरण होतं, आत्ताची अपडेट काय आहे आणि 2022चं जे प्रकरण तुम्ही म्हणतायत त्या संदर्भात तुम्हाला काय अधिकृत माहिती कुणाच्या? विकास रामदास दिवटे या व्यक्तीची जी आहे ती आत्महत्येचं प्रकरण झालेलं होतं आणि त्याला कॅप्टन खरात आणि त्याच्या सासरचे काही लोक हे जे आहेत ते वारंवार धमक्या द्यायचे। त्या संदर्भात जे जे कॉल रेकॉर्ड्स आलेले आहेत ते मोबाईलचे कॉल रेकॉर्ड जे आहेत ते त्यांना सेव्ह केलेले होते। ज्या दिवशी 9 जूनला त्यांनी आत्महत्या केली त्या दिवशी सुद्धा त्याच्याकडे जी एक सुसाईड नोट सापडलेली आहे ती पण मी समोर आणली आहे। त्याच्यात कॅप्टन खरातचं नाव आहे आणि त्यानंतर 11 जून 2022 जो शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे तर त्या गुन्ह्यामध्ये IPC 306, 34 आणि 506 अशी जी कलमं आहेत त्याच्यामध्ये आरोपी जो आहे तो अशोक खरात सुद्धा आहे। मग अशोक खरात हा आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी ती व्यक्ती मयत झालेली आहे। या गंभीर गुन्ह्यामध्ये जर तो आरोपी होता तर त्याची साधी चौकशी शिर्डी पोलिसांनी केली नाही। त्याच्यामध्ये कॉल रेकॉर्ड्स आहेत, सुसाईड नोट आहे, तरी सुद्धा त्याला जे आहे ते कुठं अटक केलेली नाहीये। आणि 28/10/2022 ला ज्या दिवशी चार्जशीट दाखल झाली त्या चार्जशीट मध्ये त्याच्या सासरच्या लोकांना दोषी धरलं गेलं आणि कॅप्टन खरातचं नाव जे आहे ते चार्जशीट मधनं पूर्णच वगळलं गेलं। म्हणजे कुठंतरी पोलीस अधिकारी, काही नेते दबाव आणून जे आहे ते हे प्रकरण दाबत होते आणि अशोक खरातला सेफ करण्याचा प्रयत्न करत होते। आणि हे जेव्हा प्रकरण सुरू होतं त्याच वेळेला म्हणजे चार्जशीट दाखल झाल्यानंतर साधारण महिन्याभरातच 23 नोव्हेंबर 2022 ला जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा शिर्डीचा दौरा होता त्या दिवशी अचानकच ते जे आहे ते मिरगावला ईशान्येश्वर मंदिरात खरातकडे गेलेले होते। मग खरातकडे जेव्हा ते गेले तेव्हा शिर्डीतली जी काही पोलीस यंत्रणा होती, मुख्यमंत्र्यांचं सचिवालय आहे, गुप्तचर यंत्रणा होती, या का झोपा काढत होत्या का? कारण खरातवर गुन्हा दाखल झालेला आहे हा सगळ्यांना माहित होतं। तिथले स्थानिक अनेक मंत्री, स्थानिक नेते होते। मग मुख्यमंत्र्यांना का सांगितलं गेलं नाही? मुख्यमंत्र्यांना जर सांगितलं गेलं असतं तर मुख्यमंत्री कदाचित तिथं गेले नसते। कारण मुख्यमंत्री जेव्हापासून मिरगावमध्ये ईशान्येश्वर मंदिरात खरातकडे गेले तेव्हापासून त्याचं अजून वर्चस्व वाढलं। मुख्यमंत्री इथं येतात, माझं कुणी वाकडं करू शकत नाही, माझ्या विरोधात कुणी तक्रार करू शकत नाही, त्यामुळे कुणी तक्रार द्यायला समोर कुणी येत नव्हतं, दबाव होता। हे प्रकरण नेमकं काय होतं? म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा आहे, पण प्रकरण नेमकं काय होतं? काय विकास दिवटे जे आहेत ते शिर्डी संस्थांमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते। त्यांची पत्नी आणि त्याच्या सासरच्यांबरोबर जो आहे तो त्याचा वाद होता। एकदा मिरगावला सासरच्यांनी बोलवून त्याला मारहाणही केलेली होती। पण हा वाद कसा, म्हणजे आर्थिक काही नाही, तो घरगुती वाद होता। नंतर तो थोडासा आर्थिकही होता, परंतु घरगुती वादावरनं ते नातेवाईक आहेत एकमेकांचे? हो, नातेवाईक आहेत। एक म्हणजे सासरचीच लोक आहेत त्याच्यामुळे त्यांचे घरगुती वाद होते आणि घरगुती वादानंतर जे आहे ते कॅप्टन खरातकडे ती सासरची लोक जायची आणि कॅप्टन खरात हा वारंवार जो आहे तो त्याला धमक्या द्यायचा आणि याचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहेत। आणि जेव्हा सुसाईड नोट मिळालेली आहे त्या सुसाईड नोटमध्ये 2 वेळा जे आहे ते कॅप्टन खरातचं नाव घेतलं गेलेलं आहे आणि म्हणूनच पोलिसांनी सुरुवातीला कॅप्टन खरातचं नाव FIR मध्ये घ्यायला टाळाटाळ केली, आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती। परंतु विकास दिवटेंचे जे भाऊ आहेत राजेंद्र दिवटे यांनी थोडंसं तिथे अडून बसल्यावर जी आहे ती FIR दाखल झाली। परंतु फक्त FIR दाखल झाली, पण हे गोरगरीब कुटुंब असल्यामुळं आणि पुढे हे काही लढा देणार नाहीत किंवा यांचं कोणी ऐकणार नाही म्हणून जे आहे ते त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्यावेळेला शिर्डी पोलीस स्टेशनला PI गुलाबराव पाटील होते, तिथले IG BG शेखर होते। मग हे जे सगळे अधिकारी आहेत या सगळ्यांना माहित असून सुद्धा, एवढ्या मोठा गुन्हा दाखल असून सुद्धा त्याला अटक करायची नाही, चार्जशीट मधनं नाव गायब करायचं, याच्यामध्ये हेही सगळे संबंधित आहेत किंवा गुन्हेगार आहेत, यांची चौकशी होणं गरजेचं आहे। या प्रकरणाची फेर चौकशी होऊन जे आहे ते परत कॅप्टन खरातला जे आहे ते या
पुण्यामध्ये त्यावेळी या भोंदूबाबा खरातला कुणी वाचवलं, तुमचा काय असा आरोप आहे? त्यावेळेला 2022ला अनेक नेते जे आहेत ते त्याच्याकडे येत होते, अनेक अधिकारी तिथे येत होते. त्यावेळेला खरातचा जो आहे तो सुवर्ण काळ सुरू होता आणि मला असं वाटतंय की काही पोलीस अधिकारी आणि काही नेत्यांच्या माध्यमातून त्याला त्या प्रकरणातनं वाचवलेलं आहे. बरं, हा मुद्दा झाला 2022चा. मध्ये तुम्ही नीलम गोऱ्हेंवर सुद्धा आरोप केले होते, शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे, आणि त्यानंतर त्यांनी तत्काळ पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती ज्यामध्ये त्यांनी तुमचे सगळे आरोप फेटाळलेले आहेत. हे बघा, नीलम गोऱ्हेंवर आरोप केले होते, त्या आरोपांवर मी ठाम आहे. कारण मी जे आरोप केले की त्यांना जेव्हा मंत्रीपद हवं होतं, त्यांना जेव्हा आमदारकी पाहिजे होती, त्यावेळेला खरातच्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये नीलम गोऱ्हे या 2 वेळा गेल्या होत्या. एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये त्या सांगतात की 2019 पासून तर मला प्रोटोकॉल होता. तो प्रोटोकॉल होता तेव्हा तुम्ही गेला असं आम्ही म्हटलेलंच नाही. तो प्रोटोकॉल मिळावा, तो राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळावा, यासाठी त्या खरातकडे जात होत्या आणि खरात एकदा एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये जाऊन जे आहे ते नीलम गोऱ्हेंना भेटलेले आहेत. त्यामुळं मला आपल्याला सांगायचं की या संदर्भात त्यांचा फोटो कुठलाही उपलब्ध नसला तरी सुद्धा त्यांच्याबरोबर ज्या व्यक्ती खरातच्या ऑफिसमध्ये गेलेल्या होत्या, ह्यांनी कशासाठी हात दाखवला, या कशासाठी तिथं गेलेल्या होत्या, हे सगळे साक्षीदार माझ्याकडे आहेत. आणि जेव्हा कधी योग्य वेळ येईल त्यावेळेला ते साक्षीदार जे आहे ते मीडिया समोर आणि जनतेसमोर आम्ही आणणार आहोत. या मधल्या सगळ्या काळामध्ये अनेक नेत्यांवर सुद्धा आरोप झाले, खूप मंडळींचा सहभाग आहे असं सातत्यानं आरोप होत आहेत. आता अर्थात चौकशीमध्ये हे सगळं समोर येईलच. तुर्तास आपल्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, आपण माजी अध्यक्षाच आता त्यांना म्हणूयात, त्यांना राजीनामा अर्थात द्यावा लागला. त्यांचं आणि तुमचं काही बोलणं, फोन, व्हॉट्सअप मेसेज काही झालंय का यात? नाही, रुपाली चाकणकरांच्या ज्या बाबतीत आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी जेव्हा दैनिक खबरदार पुढारीला ही बातमी आलेली होती त्यावेळेला पेनड्राईव्ह जे आहे ते त्याच वेळेला येणार होते. त्यावेळेला त्या संपादकांनी मला कॉल केला होता, परंतु ते जे पेनड्राईव्ह आहेत ते तेव्हा येऊ शकले नाहीत. आणि त्याच वेळेला त्या संपादकांना दबाव आणणारा फोन जो आहे तो रुपाली चाकणकरांनी केलेला होता. आणि मग त्या संपादकांनी लिगल जी उत्तर आहे, नोटीस वकिलामार्फत त्यांना पाठवलेली होती. त्यामुळे या प्रकरणामध्ये ऑलरेडी आम्हाला असं कळलेलं होतं की शिवनिका ट्रस्टच्या ज्या ट्रस्टी आहेत त्या रुपाली चाकणकर आहेत. त्यामुळे त्याच तिथं जर दोषी असतील, त्याच दबाव आणत असतील तर त्यांच्याबरोबर बोलण्याचा, त्यांना मेसेज करण्याचा कधी संबंधच येत नाही. उलट त्यांचा राजीनामा झाला पाहिजे, त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. आणि आता तर आमचं म्हणणं आहे की शिवनिका ट्रस्टच्या ट्रस्टी म्हणून आणि खेमणारांवर दबाव आणला यासाठी त्यांची SIT चौकशी सुद्धा होणं गरजेचं आहे. अनेक आरोप खरं तर या संपूर्ण काळामध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांवर होत आहेत आणि ज्यात प्रामुख्यानं आता रुपाली चाकणकरांचं नाव पुन्हा एकदा त्यांनी घेतलेलं आहे. हा मुद्दा एकीकडे सुरू असताना, हे प्रकरण मोठं गाजत असताना, आता 2022चा एक गुन्हा होता भोंदूबाबा खरातवर. त्या प्रकरणी चार्जशीट मध्ये नाव असून सुद्धा ते वगळण्यात आलं. यामागे त्याचा राजकीय कुणाच्या दबावामुळे हे झालं याचा शोध घेणं सुद्धा गरजेचं आहे, अशी आता मागणी सुद्धा तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला खरं तर वेगळं वळण सुद्धा लागलेलं आहे. आता कशा पद्धतीने याची चौकशी होते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.